नमस्कार, हे सोपे आहे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। कोल्हापूर जिल्ह्याकरिता अर्ज कशा पद्धतीनं भरायचा आणि कुठे सबमिट करायचा या संदर्भात आपण डिटेल माहिती बघणार आहोत। kollapurgovernment.in या गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आपल्याला जायचं। वेबसाईटवरती गेल्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र जाहीरनामा सन 2025 अशा पद्धतीने जाहिरात तुम्हाला वेबसाईटवरती दिसेल। कोल्हापूर जिल्ह्यातील नवीन आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत। इच्छुक उमेदवारांनी अर्ज कोल्हापूर जिल्हा कलेक्टर ऑफिसला सादर करायचे आहेत। 31 जुलै 2025 आणि अर्जाची शेवट तारीख आहे 22 ऑगस्ट 2025। संबंधित जाहिरातीची माहिती PDF माध्यमातून प्रत्येक तालुका वाईज वेबसाईटवरती दिलेली आहे। प्रत्येक गाव त्या गावामध्ये किती सेवा केंद्र द्यायचे आहेत या संदर्भात तुम्हाला माहिती दिलेली आहे। ते तुम्ही व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या आणि आपल्या तालुक्यातील जे काही गावं असतील, आपल्या गावात ज्या गावात आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे ते तुम्ही करू शकता। अधिकारी कार्यालय कोल्हापूर सेतू सेवा केंद्राचा जाहीरनामा आज आपण बघत आहोत। त्यामध्ये दिलेली माहिती योग्यरित्या वाचून घ्या। तारीख बघा 31 जुलै 2025 हा जाहीरनामा आहे। अर्ज कशा पद्धतीने करायचा यासाठी आपण पाहूया। यादी प्रसिद्ध करणे, अर्ज स्वीकारणे याच्या तारखा तुम्हाला दिलेल्या आहेत। नवीन अर्ज मागणी व रिक्त केंद्रांची यादी प्रसिद्ध केलेली दिनांक आहे 31 जुलै 2025। ही तुम्हाला kollapurgovernment.in या वेबसाईटवरती मिळून जाईल। अर्ज स्वीकारण्याचा कालावधी आहे 31 जुलै 2025 ते 22 ऑगस्ट 2025 या दरम्यान आहे। तुम्ही केलेला अर्ज पात्र अपात्र ही यादी संकेतस्थळावर डिस्प्ले होईल। सेवा केंद्र मिळणे कामी भराव्याचे विविध नमुन्यातील ऑफलाईन अर्ज नमुना आपण आज बघायचा आहे। तुमच्या जे काही गावासाठी तुम्ही ॲप्लिकेशन करणार आहे त्या गावाचं नाव द्या, त्यात तालुका द्या। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या अर्जदाराचा जो काही फोटो आहे तो तिथं आपल्याला चिकटवायचा आहे आणि विषय जो आहे अर्जाचा तो आहे नवीन आपले सरकार सेवा केंद्र मिळण्याबाबत। अशा पद्धतीनं अर्ज तुम्हाला हा व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचा आहे। आपण कशासाठी अर्ज करत आहोत त्यानंतर आपल्याला करायचं आहे, अर्जदाराची वैयक्तिक माहिती आपल्याला या अर्जामध्ये भरायची आहे। त्यामध्ये अर्जदाराचं संपूर्ण नाव, अर्जदाराचा राहण्याचा पत्ता, गाव, त्याचा वार्ड क्रमांक, तालुका, जिल्हा, पिनकोड तसेच ती जन्मतारीख आहे ती घ्यायची आहे। त्याचं लिंग, त्यानंतर नाही मोबाईल नंबर, ईमेल ID, आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर, तुमचं जे काही शिक्षण झाले असेल 10वी 12वी ग्रॅज्युएशन जे काही तुमचं शिक्षण झालं आहे त्या संदर्भात माहिती द्यायची आहे। कम्प्युटर कोर्स MSc ऑब्लिक जर तुमचा CCC कोर्स झालेला असेल तर तो तुम्ही इथं देऊ शकता। एक CSC केंद्र चालक असाल म्हणजे कॉमन सेंटर सर्व्हिस जर चालवत असाल तर त्यांच्यासाठी आहे। CSC ID तुमची इथं तुम्हाला लिहायची आहे। त्यानंतर केंद्राचा जागेचा पत्ता आहे म्हणजे तुम्ही CSC सेंटर जिथं आता चालवत आहात त्या जागेचा पत्ता, गाव, शहर, तालुका, जिल्हा आणि पिनकोड अशा पद्धतीने माहिती इथं लिहा। केंद्राचा अक्षरांश आणि रेखांश तुम्हाला लिहायचं आहे। जागेचे स्वरूप, तुमची जी काही जागा आता केंद्राची आहे ती स्वतःची आहे की भाड्याची आहे त्या संदर्भात इथे डिटेल द्यायचे आहेत। सेंटरमध्ये इंटरनेटची सुविधा आहे का या संदर्भात माहिती तुम्हाला द्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या संगणक किती आहेत, त्यानंतर तुमचे प्रिंटर किती आहेत, स्कॅनर किती आहेत ह्याबद्दलची माहिती द्यायची आहे। मागील 6 महिन्यात तुम्ही जे काही ट्रान्झॅक्शन CSCवरती केलेलं असेल त्याची संख्या येत आपल्याला द्यायची आहे। ट्रान्झॅक्शन संख्या म्हणजे जे काय तुम्ही आतापर्यंत जे काही CSCवरती कामं करता त्याची ट्रान्झॅक्शन संख्या तुम्हाला CSC ID वरून लॉग इन केल्यानंतर मिळून जाईल। CSC सेंटर नसलेल्या अर्जदारांनी तुम्ही जी काही केंद्र चालवणार आहे त्या जागेची निश्चित जागा, त्याचे ठिकाण, तालुका, जिल्हा, पिनकोड, केंद्राचा अक्षांश, जागेची जी भाड्यानं आहे का स्वतःच्या आहे हे जे डिटेल्स तुम्हाला द्यायचे। नवीन आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्यासाठी अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे। शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, संगणक अर्हता प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, जागा मालकीच्या हक्काचे अथवा भाडेतत्त्वावर असल्यास कागदपत्र, नोटरी अथवा रजिस्टर करारपत्र असणे आवश्यक आहे। बँक पासबुक आवश्यक असणं आहे। केंद्र जर CSC सेंटर चालक असाल तर तुम्हाला बाहेरून व आतून फोटोन काढून तुम्हाला द्यायचं आहे। तुमचं चारित्र्य प्रमाणपत्र म्हणजे पोलीस व्हेरिफिकेशन दाखला असणे खूप गरजेचे आहे। त्यानंतर CSC ID सोबत CSC प्रमाणपत्र, CSC ID कार्ड हे तुम्हाला द्यावं लागणार आहे। मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड, झेरॉक्स प्रत आणि रहिवासी दाखला देणं बंधनकारक आहे। वैयक्तिक माहिती भरून अर्जावरती स्वाक्षरी करून अर्ज सादर करायचा आहे। तर आपल्याला बघायचं आहे अर्ज सादर केल्यानंतर गुणांची विभागणी कशा पद्धतीनं केली जाते। अर्जदार हा किमान 12वी पास उत्तीर्ण असावा। अर्जदाराकडे वैयक्तिक पॅन कार्ड, आधार कार्ड असणे बंधनकारक
समितीद्वारे खालीलप्रमाणे गुणांची व मुलाखतीची प्रक्रिया पार पाडण्यात येईल. सदर समितीचा निर्णय हा अंतिम गुण खालील प्रकारे आहेत. कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर असल्यास 30 गुण, कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर पदवी असल्यास 25 गुण, CEC केंद्रचालक असल्यास 25 गुण. समितीकडे मुलाखतीचे गुण आहेत 20 गुण. मुलाखतीच्या गुणांची विभागणी खालील प्रकारे राहील. तांत्रिक ज्ञान असल्यास 6 गुण, लोकसेवा हक्क अधिनियम 2015 असल्यास ज्ञान 4 गुण, सामान्य ज्ञान व व्यक्तिमत्व सामाजिक क्षेत्रात राबवलेले उपक्रम अथवा सामाजिक क्षेत्रात केले असल्यास कार्याचा अनुभव असल्यास 10 गुण दिले जातील. अशा पद्धतीनं याची गुणांची विभागणी केलेली आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने असून व्यवस्थितरित्या भरून त्यासोबत आपली दिलेली जी काही डॉक्युमेंट्स आहेत त्या अर्जासोबत लावून तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सबमिट करायचे आहेत. नवनवीन माहिती करता आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.